जाधवांची कन्या भोसलेची सून, जाधवांची कन्या भोसलेची सून. शिवबांची माता भाग्य कोणते अजून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते. हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. पौष पौर्णिमा शके 1519 रोजी महाराष्ट्राने आज लखोजी जाधव यांच्या घरी माझा जन्म झाला तेव्हा दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, नदीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सगळ्यांची वर्दळ जमली. सला मसल्याची न्यायनिवाडे रयतेची कहाणी तर विद्येचीच हे असं होतं आमचं बालपण. पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करायला जायचो तेव्हा काही गावकुसांच्या बायका कौतुक करायच्या आणि काही नावही उडायच्या, काही म्हणायच्या या पोरीचं कसं होईल. पण आम्ही निश्चय केलेला, स्वतःबरोबर इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. शहाजी राजे आणि आमचं लग्न झालं. मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी सरबतही नको होती. आम्हाला डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत. घोड्यावर बसून चिलखत चढून तलवार भाला घेऊन लढाई कराव्यासे वाटत. शिवबहादूर लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत झाले होते. आम्ही त्यांना शिकवले, कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, कोणत्याही जाती धर्माच्या आहारी जायचे नाही, माता भगिनींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसांना माणसासारखीच वागवायची, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. हे स्वराज्य आहे, इथे अत्याचार चालला नाही. इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. अंगणातली तुळस, घरातली माय आणि गोठ्यातली गाय यांच्यावर जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले ना तर त्यांची गय केली जाणार नाही. अफजलखानच्या भेटीप्रसंगी तुम्ही कमी भूमिती बाळगू नका. मी तुमच्या मागे बाळशाहच छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करीन. थोरले बंधू संभाजीराजे हे कनकगिरीचे सुद्धा अफजलखानचे कप्पे मारले गेले. अखेर शिवबांनी अफजलखानच्या पोटात वाघ घेऊन त्याचा कोथळा बाहेर काढला. आता या अफजलखानामुळे शिवचा राज्याभिषेक करण्यात आला. आता आमचे शरीर हळूहळू फुगत चालले होते. आम्ही हळूहळू क्षीण होऊ लागलो होतो. जिजाऊ ही एक स्त्री होती. स्वराज्य घडवण्याची जी ती एक मूर्ती होती. शहाजी राजांची ती एक पत्नी होती. जाधव घराण्याची ती एक लाडकी लेक होती. भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती. आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ती एक महान माता होती. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा वेग त्यांचा होता जास्त. जास्त अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा इरादा त्यांचा नेक होता. जिजाऊचा लेखतो लाखात नाही पण जगात एक होता. जिजाऊचा लेखतो लाखात नाही पण जगात एक होता. हे देवा पुढच्या जन्मी जन्माला घालताना इच्छा लक्षात राहू दे. दगड झाला तर सह्याद्री जाऊ दे. माती झाली तर रायगडाची होऊ दे. तलवार नको भवानी तलवार होऊ दे. वाघ नको वाड्या नाट्य होऊ दे. मस्जिद नको जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि माणूस म्हणून जर जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज करणारा शिवकाशी जाऊ दे. आणि माणूस म्हणून जर जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज हसत मरणारा शिवकाशी जाऊ दे. आणि तेही जमलं नाही तर जन्माला घालू नको. कारण याच जन्मी मी धन्य झाले. शिवछत्रपतीच्या शिवभूमी येथे पदस्पर्शाने मी पावत झाले. कारण याच जन्मी मी धन्य झाले. माझ्या शिवबांनी माझ्या राजांनी निर्माण केले स्वराज्य. श्रीशराव सांगते सगळ्या पब्लिकला आणि मानवलीला जय जय महाराष्ट्र. प्रतिवचन लेख विष्णुधान वंदिता शहासुनो शिवसमुद्राभद्राय राजते. जगदंब. जय जिजाऊ जय शिवराय.